हिंगोलीमध्ये आज रामलीला मैदान या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामधून संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामधून जवळपास 75,000 जे आहेत ते लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि काही ठिकाणी या ठिकाणी जे आहेत बचत गटाच्या महिला देखील आलेल्या आहेत. आता शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळालेला आपण त्यांच्या आपण कुठून आलेले आहेत काय सांगा. हॅलो सर, नमस्कार. जय महाराष्ट्र. सायटा गाव इथून आलो आम्ही आणि मला वाटते की मला मनापासून आवडतात. आपण कोणत्या गावाहून आलेले आहेत आणि काय काम केलेलं आहे काय चालू आहे. सायना सर, सायण्याहून आले मी. औंढा तालुका हिंगोली जिल्हा. माझे नाव सत्यभामा विलास कुटे आहे. आपण काय सांगाल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उज्ज्वला गणेश फुले, राहणार जवळ बाजार. मी जवळ येथून आलेली आहे आणि मला शासन आलं आपल्या दारी हे रामलीला मैदानावर खूप छान वाटते आणि माझ्या गटाला सर्व काही योजना मिळालेल्याचा लाभ वाटते. परत याच्यामध्ये सर्व महिला एकत्रित झाल्या, महिला सक्षमीकरण झाल्यासारखं वाटतं. परत याच्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टीचा लाभ मिळाला आणि याच्यानंतरही मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. आपण काय सांगाल ताई. भेटला आम्हाला संधी मिळाली तुझ्या गटामुळे. योजनाचा आम्ही घराच्या बाहेर निघत नसतो. कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आम्हाला 15,000 मिळाले. आले 15,000. चौकट आहे आमचा. तुम्ही काय सांगाल कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळालाय कसं वाटतंय आज कार्यक्रमाला आले. हॅलो तुम्ही आले गटाच्या काही योजना आहेत आम्हाला गरीब लोकांना मागा टाकू दिले. घरकुल नाही आणि आमच्या घरासमोर रोड नाही. लोक गरीब रोड व्हायला का समजा रोड व्हायले आम्हाला. आपण काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल. मी सायण्याहून आले सर. माझं नाव सत्यभामा विलास कुटे आहे. राहणार सायटा, जिल्हा हिंगोली, औंढा तालुका. आणि मला काहीतरी आपल्या देशासाठी आपल्या भारतासाठी आपल्याला येण्याची व्यवस्था कोणी केलेली आहे. महाराष्ट्र शासन. आपण पाहिलं की आता या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामधून मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटाचे आलेले आहेत आणि विविध त्यांचा लाभ देखील या ठिकाणी प्राप्त झालेला असल्यामुळे आता मोठ्या संख्येने या महिला ज्या आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी आपण झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आता याच स्टेजवर जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता समोर आहे.